की उमेद भाऊ यांच्या पार्टीसाठी चाय पाठवण्याची कृपा. हॅलो 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 आवाज वाढवते. हॅलो झोपला का ते शिवाया? हो पहिल्या डावाचे मानकरी सन्मान्य शाहीर मान्यवरजी यांनी मला गणाच्या माध्यमातून सुंदर अशा प्रश्नाची विचारणा केली होती. बरं ठीक आहे शाहीर मान्यवरजी, हा तुमच्या प्रश्नाचं मी समाधान करून दिलंच पाहिजे. तुमच्या प्रश्नाचं मी समाधान करून दिलं. माझा प्रश्न जरी तुम्हाला नाही पटला होता, माझं जरी उत्तर तुम्हाला नाही पटलं होतं सन्मान्य शाहीर मान्यवरजी, मग तुम्हाला सांगायला पाहिजे होतं. हो मांजामध्ये माझी गोष्ट, जरी तुमचा प्रश्न माझं उत्तर जर तुमचं नाही जमलं असेल तर तुम्हाला सांगायला पाहिजे होतं की मॅडम तुम्ही जे मला प्रश्नाची विचारणा मी जे तुम्हाला प्रश्नाची विचारणा केली होती घराच्या माध्यमातून ते माझं नाही जमलं. माझ्या प्रश्नाचं समाधान नाही झालं. स्वतःच्या प्रश्नाचं समाधान करून दिलं असतं तेव्हा थोडक्यात तुम्ही शायरी मांडली असते. काही काय नक्की समजून राहिला का सोनूला? नका पागल समजून राहिला का सोनूला? बरं तंतोतंत तुमच्या प्रश्नाचं समाधान करून दिलं आणि 100% तुमच्या प्रश्नाचं उत्तर खरं दिलं. 100% तुमच्या प्रश्नाचं उत्तर मग नाही तर मग तुला सांगायला पाहिजे होतं. बरोबर आहे की नाही गोष्ट? माझा जरी प्रश्न चुकला असेल, तुमचं उत्तर जरी चुकलं असेल, मग तुमचं कर्तव्य होतं सांगा. का नाही सांगत मग? का नाही सांगत मग त्या सगळं पाहिजे होतं. तेव्हा तुम्ही शाहिरी मानली असते. समजलं का? कोणाला तुमच्या माता सोनूला का? आणि मी जेव्हा माझ्या घराच्या माध्यमातून प्रश्नाची विचारणा केली होती, माझ्या प्रश्नाचं काय झालं? काय झालं माझ्या प्रश्नाचं? वा रे वा, रामदास साधू कोणता होता? कारण्यावर आणले बा रामदास साधूला. रामदास साधू आणि अक्षर भक्ती कोणता हो तुम्हाला सांगणारा? कोणता हो सांगणारा? मी म्हणतो मी म्हणतो डोक्याला छोटा कोण हो तुम्हाला सांगणारा? कोणता हो येणार फुटणं सांगणारा? कोणता हो सांगणारा? शहरी का मजा समजून राहिले का तुम्ही लोक? शहरी का मजा करून राहिले का? शहरी करता का मजा करून राहिले का? शाहिरी करासाठी शाहीर मान्यवरजी लोहाचे चणे चावा लागतात. त्याचे टंकाने छोटा शाहिरी होते. फुक्काचा कवडा होता शाहिरी करण्यामध्ये? नाही ना. अरे हमने आपसे क्या पूछा और आपने क्या बता दिया? हमने आपसे क्या पूछा और आपने क्या बता दिया? उल्टी सीधी बातें बताकर लोगों को बता रहे। आपको अगर मालूम नहीं होगा उमेश खर्चे तो मेरी भी कोई जबरदस्ती नहीं। आपको अगर मालूम नहीं होगा तो मेरी भी कोई जबरदस्ती नहीं। लेकिन मेरे सवाल को झूठ करने की वो आपकी हस्ती नहीं। मेरे सवाल को झूठ करने की वो आपकी हस्ती नहीं। वो आपकी हस्ती में का फुकटा कवडा हो का शायरी करना? येलाले बेला पासाले फुलं होले हो नाही झाले का त्याची शायरी? त्याची शायरी होणार आहे का? काही सांगून दिले येलाले बेला झालं का त्याची शायरी? असं होते का? वारे वा तुमची शायरी ना उलट चोर कोतर उडाटे. मला एक सांगा, मी जरी नाही समजलं असतं किंवा तुम्हाला जर नाही समजलं असतं मग तुम्ही तुमच्या प्रश्नाचं समाधान करून द्यायला पाहिजे होतं. मग म्हणायला पाहिजे होता का भाई मला तुझा प्रश्न समजला नाही, मी सांगत नाही. ठेकेदार तुमचे पैसे कापले असते का? तुमचे पैसे कापले का ठेकेदारांना? मला शिकवता एवढा हुशार आहे सोडूले का? काय कमी होतं का नाही सांगलं असतं प्रश्नाचं उत्तर का?
गेल्यावरही नाही जमलं हा गेल्यावरही नाही जमलं का वा रे वा शहीद मान्यवरती आणि म्हणून मला म्हणायचं आहे का काय अरे मस्ती में रंग मस्ताने हो गए मस्ती में रंग मस्ताने हो गए अरे साई तेरे अरे साई तेरे नाम साई तेरे आणि म्हणून मला म्हणायचं आहे कारण शहीद मान्यवरजी मी म्हणलं माझ्या शब्दाकडे लक्ष द्या शब्दाकडे लक्ष द्या तुम्ही म्हणता ना मग मी जरी वांगे का तुम्ही वांगे खाल का वांगे नाही तुम्ही वांगे खाल का जेवणाचं. मी जरी खाल्ल्या भुसवत तुम्ही भुसवत केलं खाल का खायला तुम्ही भुसवत केलं का काही दुसरं काही खाजा वारे वा तुमची शायरी करणं का लोकांना चुत्या बनवायचं धंदे धरले का फक्त वारे वा तुमची शायरी आणि म्हणून मला म्हणायचं आहे माझ्या हाती आया शाहिरीचा संग माझ्या हाती आया शाहिरीचा संग अन दुयमीची कोणाच्या चढवल्याने हे सोनू कधी चढत नाही समजलं का शहीद मान्यवरजी कोणाच्या चढवल्याने हे सोनू कधी चढत नाही कोणाच्या वाड्या एका बोलवल्याने सोनू कधी वाड्या एका बोलत नाही आणि जो ज्याने तत्वाची शायरी करत असेल त्याला माना सन्मानाने बोलल्याशिवाय राहत नाही त्याला माना सन्मानाने बोलल्याशिवाय राहत नाही समजलं का मी वायफळ शायरी करत नाही रे बाबा पहिला राऊंड आहे कोण म्हणते तुम्हाला पहिला राऊंड तुमचा आहे पहिल्या डावाचे तुम्ही मानकरी आहात समजलं का तुम्हाला कोण म्हणलं का तुम्ही वाईट संसार शाहिरी करता म्हणून कोण म्हणलं तुम्हाला हे काय शाहिरी होय का तिला शाहिरी म्हणतील का तुमचा राऊंड पहिला आहे माझे जरी पहिला राऊंड राहिले असतं आणि हे जरी वाक्य बोलले असते तर गोष्ट ठीक होती म्हणजे मला सांगून शाहिरी होणार नाही का मला म्हणायचं आहे
नाही गाण्याचे शब्द पहा आधी. पहा. कोण होता तुझ्या बहिणीचा नवरा? आधी मा नवरा हा. मग सांगतो कोण होता माझ्या बहिणीचा नवरा तर असं. त्या तारण्यामध्ये राहते माझ्या बहिणीचा नवरा. बहिणीचा नवरा. मग सांगतो माझ्या बहिणीचा नवरा कोण होता तर अगे मा. समजलं का शाहिदीची सुरुवात? पहिल्या डावाच्या मला शाहिदीची सुरुवात काय आहे? पहिल्या डावाच्या मानकरी आहे ना, पहिला राम तुमचा आहे ना, बहिणीचा धकड्या सांगता का? आधी मा अशी एक नार पाणी धरत असावी आणि जन्मताना पण तिला सिरत नाही. समजलं का? शाहिरी तत्वाची झाली पाहिजे, शाहिरी ज्ञानाची झाली पाहिजे, शाहिरी अनुभवाची झाली पाहिजे, शाहिरी कसून झाली पाहिजे. ऐका मला म्हणायचं आहे काय? अशी एक नार पाणी झाडाच्या खाली जन्म कोणा कोणी तिला फिरत नाही. जन्मताच गोरदर आणि ही दुनिया झाली दंग. जन्मताच गोरदर आणि ही दुनिया झाली दंग. तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे मला. समजलं का? जन्मताच गोरदर हे दुनिया झाली दंग. समजलं का? मला हे सांगा माझे माय बाप तुमच्या चरणावरती माझं डोकं आहे. जन्मताच ते मुलगी गरोदर राहील का? पण राहिली. हे तुम्हाला सांगायचं आहे बरं. कशी कशी म्हणजे ज्ञानीवंत शाळेशी पाला पडलाय असं मध्ये ते सांगतील ते सांगतील. समजलं का? तर ते मुलगी कोणती हे शहर मांडण्यावरची हे तुम्हाला सांगायचं आहे. तर तुमचं सांगतील जरूर. सोनूबाईचं नाव घेतला का सांगा कोटी बाबा. आमचे बुधवार 8 दिवस फक्त. समजलं का? आणि तेवढं भोंगराकडे ताकाच्याकडे आम्ही सांगत नाही. समजलं का? त्या लोकांना माहित आहे माझ्या कोणासाठी होणार आहे त्याची जनतेला माहित आहे. समजलं का? लोकांना माहित आहे. मी सांगतो लोकांना 100 मान नाकाल ठेवू का? होईल का असं? होई होणार आहे का? बरं मी समजलं का? माझी हस्ती पाहायची आहे ना. कशाची? माझी हस्ती पाहायची आहे ना. डंकाच्या चोटवर आज मी डंकाच्या चोटाचं माझी हस्ती पाहायची आहे ना. बिलकुल ठरकून जाईल करायची. बिलकुल ताकदीने शायरी का. समजलं का? काम नाही तर आपण तत्वात ज्ञान लढू. म्हणून जन्मताच गरोदर आणि ही दुनिया झाली दंग. जन्मताच गरोदर आणि ही दुनिया झाली दंग. आणि दुय्यमीची
ना सांगितलं. बरोबर आहे की नाही? मग माझ्या प्रश्नाचं समाधान भूल नाही भुलाची पाठी करून द्यायला पाहिजे होती. तुमचं लक्षच नाही ना आज महत्वाची गोष्ट. समजलं का? आणि आपली तर माफी लोकांची दीड पाहिली काय नाही. काल हटकेला का दुकानदारा मला माहित आहे. आणि सोनूबाई ज्ञानीवंत ज्ञानीवंत म्हणजे समजलं का? अरे समजलं का? गोष्टी मोठ्या मोठ्या सांगण्यापेक्षा करण्याआधी करून दाखवते माणसाची माणूस. बरोबर की नाही? करण्याआधी करून दाखवते माणसाची माणूस होते. काय का मला म्हणायचं आहे? काय नाही. पहिल्या राऊंड मध्ये बहिणीचा नवरा तो दाखवते बहिणीचा झगडा कोणता होय म्हणून समजलं का? आणि तोही हात होता कोणता झगडा कोणता समजलं का? त्याने हात होता कोणता हा बहिणीचा झगडा म्हणून बहिणीचा नवरा आणि बहिणीचा झगड्या सांगून देतो म्हणजे झगडा कोणता होता समजलं का? सोनूबाई महान आहे सोनूबा कुठली महान महान तर समजलं का? शाहीर तुम्ही स्टेज शाहीर मी स्टेजवर समोर बाकीचा पाठ पण समोर काय आहे तर आणि म्हणून पोटातून बाळवाली बिघडली नाही ऐका पोटातून बाळवाली बिघडली नाही आणि जरी ठेवले संबंध पण राहायची सती शब्द पाहतील पोटातून बाळवाली बिघडली नाही आणि जरी ठेवले संबंध पण राहायची सती ती आई कशी असेल तो बाळ कसा असेल अगं म्हणे आई जोपर्यंत तू आमच्याशी संबंध करशील नाही तोपर्यंत या संपूर्ण जगामध्ये तू सती नावाने कधी ठरशील नाही. जोपर्यंत तू आमच्याशी संबंध ठेवशील नाही आणि त्या आईच्या गर्भामध्ये एकच बाळ नाही शाहीर मान्यवरची अनेक बाळ वाढू लागले. त्या आईच्या गर्भामध्ये एकच बाळ नाही तर अनेक बाळ वाढू लागले आणि ते बाळ म्हणते त्या आईला की म्हणे आई पोटातून बाळ होणे बिघडली नाही आणि जरी ठेवल्या संबंध पण राहायची सती ती आई कशी असेल आणि तो बाळ कसा असेल ऐका मला बाळ बोली बिघडली नेते जरी संबंध पण राहायची सती त्या आई बाळाच्या प्रेमामध्ये कधी पडला नाही भंग त्या आई बाळाच्या प्रेमामध्ये कधी पडला नाही भंग मी विचारतो कसून आपल्याला भेटून मी जेव्हा विचारतो कसून तर तुम्ही जाता बसून का असं होणार आहे का याला तू ये म्हणतील का म्हणजे आपलं विचारायचं लोकांचं ठेवायचं का हे शिकले का दगडूशाही माझ्या गरुडचा कसा संबंध दगडूशाही मानली असते समजलं का सांगून गोष्टी तर मोठ्या मोठ्या सांगतात लोकांच्या
पडला नाही भांग त्या आई बाळाच्या प्रेमामध्ये कधी पडला नाही भांग प्रेमीची रात आहे हा सन्मान्य शाहीर मान्यवरजीने मला एका प्रश्नाची विचारणा केली बाई ज्ञानीवंत आहे बाई गुणवंत आहे मग तुम्हाला काय नाही काहीतरी शाहिरीचा अभ्यास असेल तुम्हाला काय नाही काहीतरी शाहिरीचा नॉलेज असेल म्हणून त्या शाहिरीच्या शब्द पाय टाकले का नाही बरोबर आहे की नाही तुम्हाला काय नाही काही अभ्यास असेल शाहिरीचा काही ना काही नॉलेज असेल म्हणून तुम्ही शाहिरी शिवाला पाय टाकले की नाही टाकल्या स्वतःला मी कधी कधी समजत नाही आणि दुसरं काही कधी कमजोर समजत नाही समजतं का तर सन्मान्य शाहीर मान्यवरजीने मला एका प्रश्नाची विचारणा केली पहारे बाबा मी लहान करलं काय म्हणतात लहान तरुणी मोठा घास घेणार नाही पण तुमच्या प्रश्नाचं समाधान फुल नाही फुलाची पाकडी तर देणारच नाही का बरं आमचं तर चालू द्या म्हणा आमचं फेकून द्या तर चालते नाही का तर सन्मान्य शाहीर मान्यवरजीने मला प्रश्नाची विचारणा केली तर हा सांगतोय का शाहिरा जगी आपला विश्वशाळा म्हणतात तर हा तर कोण तुझा जावई तो तुझ्या बहिणीचा नवरा कोण तुझा जावई तुझ्या बहिणीचा नवरा हा बरं आहे बहिणीचा नवरा तर मला एक सांगा तर माझ्याही बहिणीचा नवरा आणि तुमच्याही बहिणीचा नवरा माझ्याही बहिणीचा नवरा आणि तुमच्याही बहिणीचा नवरा तर तो बहिणीचा नवरा आहे तो बहिणीचा नवरा आहे समजलं का कारण आणि या नवऱ्यामुळेच हे उत्पत्ती झाली या नवऱ्यामुळेच उत्पत्ती झाली हे तुमच्या प्रश्नाचं समाधान हे तुमच्या प्रश्न पण माझा प्रश्न आता बरोबर पाहिजे समजलं का हे तडक उत्तर झालं तुमचं पण माझंही उत्तर मला बरोबर पाहिजे समजलं का तसं नाही अर्धा नक्की सांगून फेकून ते तसं जमणार नाही समजलं का ऐका मला म्हणायचं आहे काय आई बाप बोले सांगे सर्वाला अखेर आई बाप बोले सांगे सर्वाला शाहीर मान्यवरजी ज्या ठिकाणी त्या आई बाळाचे संबंध झाले त्या ठिकाणी तेजाच्या ज्वाला निघल्या त्या ठिकाणी तेजाच्या ज्वाला तयार झाल्या आणि ज्या ठिकाणी त्या आई बाळाचे संबंध झाले त्या ठिकाणी संपूर्ण जळून राख झालं त्या ठिकाणी संपूर्ण जळून राख झालं तर
तुम्हाला सांगायचं आहे. ते आई कोणती, तो बाळ कोणता, आणि त्या ठिकाणी तेजाच्या ज्वाला निघल्या तेव्हा ते सांगायचे शाहीर मान्यवरजी. कारण तब मानूंगी मैं आपकी शायरी. समजलं का? शाहिरी करणं म्हणजे करणं होत नाही, फक्त बोलणं म्हणजे बोलणं होत नाही. समजलं का? शाहिरी तत्वाची झाली पाहिजे, शाहिरी ज्ञानाची झाली पाहिजे, आणि त्यालाच म्हणतात ते खरी शाहिरी. असं मला म्हणायचं. हॅलो, त्या आई बाळाच्या प्रेमामध्ये कधी पडला ना